बरं. सुरेखा, खरं तर माझ्या मुलीचा तुझ्यासाठी एक निरोप आहे. सुरेखा, ऐकतेस ना? हा हा ऐकते मी. काय निरोप आहे तुमच्या मुलीचा? म्हणजे सुरेखा, तुझा नवरा काल आमच्या घरापाशी आला होता. अरे मॅडम, सांभाळून. काय पाणी वगैरे हवंय का? नाही, नको. तुमच्या घरापाशी आलते ते? हो, म्हणजे तो आला होता असा भरकटत. काय बोलले? नाही, माझ्याशी काहीच बोलला नाही तो. पण मी बघितलं की तो माझ्या जावयाशी बोलत होता. आणि मला नंतर कळलं की तो खूप प्यायला होता. तर मी त्याला बघून ओळखलं. मी म्हणलं की अरे, हा तर आमच्या सुरेखाचा नवरा. मग त्यावर माझी मुलगी असं म्हणाली की अरे रे बिचारी, हा असला नवरा सांभाळणं खूप अवघड आहे. म्हणून मी काय म्हणतो, त्याला ना थोडी दारू कमी करायला सांग. हे खरं तर बंदच करायला सांग. कारण काय आहे ना, म्हणजे तो असा लोकांना रस्त्यात थांबवतो, त्यांच्याकडे पैसे मागतो. बरं दिसत नाही ना. तू एवढी कष्ट करतेस, पैसा पैसा साठवतेस, आणि हा आपला सगळे दारूवर उडवतो. हे कुठेतरी थांबायला हवं. आणि काय ना सुरेखा, माझी लेक खूप हळवी आहे. तिला जेव्हा हे कळलं ना, तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. म्हणून तिने मुद्दामून मला फोन केला आणि तुला निरोप द्यायला सांगितला. बरं आहे. मॅडम, सॉरी, मी असं बोलतच राहिलो. पण काय होतं, नंतर काम सुरू झालं ना की मग माझ्या लक्षातच राहत नाही. खरंय. बरं आहे, आनंद आहे. सुरेखा बाळा, हे मी सगळं वडिलकीच्या नात्याने बोललो. तू राग नको मानूस. अहो नाही, अजिबात नाही. काळजी घे. आनंद आहे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे, आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही, मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन,
हाऊ कॅन इट बी पॉसिबल?